वक्फ संशोधन विधेयक लाकर 2 लाख करोड़ रुपए की जमीन खाना चाहती है बीजेपी। ये आरोप लगा है ठाकरे गुट के नेता सांसद संजय राउत ने। वे नासिक में मीडिया से बात कर रहे थे। उन्होंने आगे कहा कि मुंबई में कई उद्योगपतियों ने वक्फ की जमीन पर आलिशान बंगले बना रखे हैं और वे हिंदुत्व के नाम पर जमीन हड़पना चाहते। साथ ही उन्होंने एकनाथ शिंदे पर भी निशाना साधा। मग त्यांचं लक्ष या वक्फ बोर्डाच्या संपत्तीकडे गेलं। आता हे विकलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी हे विधेयक आहे। सगळा देश विकून झाल्यावरती त्यांना वक्फ बोर्डाची संपत्ती दिसली 2 लाख कोटींची। मग ते आपल्याच माणसांना मिळायला पाहिजे आणि मग त्यांनी हे वक्फ बोर्डाचं विधेयक सुधारणा विधेयकाच्या नावाखाली या संपत्तीचा गोरगरिबांना काय फायदा होणार, मुसलमानांना आहे ना। भविष्यामध्ये या सगळ्या संपत्त्या भारतीय जनता पक्षाच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच घशात जाणार आहेत, हे सत्य आहे। पण हिंदुत्वाचं नाव द्यायचं आणि गिळायचं, बाकी काही करू द्या ना। माझ्यावर टीका करायला त्यांच्याकडे आहे का? सत्य बोलणाऱ्या माणसावरती चिखल उडवणार, हल्ले करणार। मी जे बोलतोय ते खरं आहे का खोटं आहे त्याने आत्ता सांगावं माझ्यासमोर। अमित शहा लोकसभेतल्या भाषणात सांगितलं ना, तुम्ही भाषण पत्रकार नीट ऐकलं पाहिजे त्यांचं, त्याचा उल्लेख मी राज्यसभेत केला। अमित शहा असं म्हणाले की 2025 पर्यंत ज्या मशिदी आहेत, मदरसे आहेत, दर्गे आहेत, आम्ही त्यांना हात लावणार नाही। किती महान विचार केला, आम्ही त्यांना हात लावणार नाही, पण रिक्त जमिनी आम्ही विकू आणि गरीब मुसलमानांना पैसे देऊ शकेल। म्हणजे रिक्त जमिनी विकण्याचा विषय त्यांनी काढलेला आहे। म्हणजे खरेदी विक्री आली, बेचेंगे और खरीदने की बात आ गई है। हे त्यांच्या डोक्यातला मळमळ जे आहे पोटातली बाहेर आहे। बेचेंगे, देश बेचेंगे और वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी भी बेचेंगे, हे अमित शहाने स्पष्ट केलं आहे। म्हणजे आम्ही जे म्हणतोय हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही देश विकला, आता वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्ट्या विकताय। भविष्यात चर्चेस म्हणजे ख्रिश्चनांच्या प्रॉपर्ट्या विकतील, जैनांच्या प्रॉपर्ट्या विकतील, पारशांच्या प्रॉपर्ट्या विकतील, यांना फक्त विकायचं। बेचने वाले और खरीदने वाले एक ही घर में रहते। भारतीय जनता पक्षाची जी स्थापना आहे ती आमच्या समोर झाली। जनता पक्षाचं विघटन झाल्यावर 1978 साली त्यानंतर या पक्षाची स्थापना झाली आणि मूळ शिवसेना जी आहे ही भारतीय जनता पक्षाला सिनियर आहे। आमचा जन्म त्यांच्या आधी झाला शिवसेनेचा 60च्या दशकात आणि 78 साली जन्माला, त्याच्यामुळे आमच्या समोर यांचा जन्म झालेला आहे। पण तेव्हा एका उदात्त हेतून यांचा जन्म झाला। जन्माला ज्यांनी घातलं अपक्ष, त्यात शहाजहान सारखे बिचारे तुरुंगात आहेत, लालकृष्ण अडवाणी। ते पक्षाचे संस्थापक मुरली मनोहर जोशी, अटलजी गेले आणि आता पक्ष दुसऱ्याच लोकांनी हायजॅक केलाय। हा खरा भारतीय जनता पक्ष नाही असं मी सांगतो।